नमस्कार मंडळी, मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ. तर मंडळी, नागरिकांसाठी आहे खूप आनंदाची बातमी. म्हणजे कोणती बातमी असणार तर बघा, प्रवासी जे नागरिक असतात, जे एस टीचा प्रवास करतात, त्यांना एस टीचा मिळणार आहे मोफत प्रवास. पण मोफत प्रवास मिळण्यासाठी तुम्हाला हे काम करावं लागणार. तर कोणतं काम आहे, चला तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगते. पण त्या अगोदर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे एस टी बसेसच्या तिकीटमध्ये 10% वाढ होण्याची शक्यता आहे. पण या महत्त्वपूर्ण बदलाच्या माहिती प्रत्येक नियमित प्रवासाला असणे आवश्यक आहे. पण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे की याचे कारण काय आहे. तर चला मंडळी, ते पण आपण जाणून घेऊया. एस टी महामंडळाने तिकीट दरवाढीचा निर्णय अनेक कारणामुळे घेतलेला आहे. पण वाढत्या इंधन किमतीमुळे, म्हणजे डिझेलच्या किमतीमुळे आणि कर्मचाऱ्याच्या वेतन यासारख्या खर्चामुळे महामंडळांनी नागरिकांना मिळणारा मोफत प्रवास एस टी बसचे नवीन दर जाहीर केलेले आहे. पण मंडळी, काय आहे ना की का बरं त्यांनी दर वाढवलेले आहेत तर बघा, एस टी महामंडळाच्या आया नागरिकांना मिळणारा मोफत प्रवास व एस टी बराचे दर, त्यामुळे सेवेची गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी ही दर वाढवणे आवश्यक आहेत. चला तर बघूया मंडळी, कोणत्या कारणामुळे हे दर वाढलेले आहे आणि याचे कारण काय आहे. तर मंडळी, दर वाढवण्याचे कारण काय आहे तर सध्याची तिकीट दरामध्ये 10% वाढ प्रस्तावित आहे. ही वाढ सर्व प्रकारच्या बस सेवांना लागू होणार आहे. कारण की साधारण, आरामदायी इत्यादी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीच्या दरावरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. बघा मंडळी, जे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या पण दरावर वाढ होणार आहे. कारण की जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना अर्ध्या तिकीटमध्येच प्रवास करावा लागतो. पण आता दरवाढीमुळे त्यांना जास्त किंमत मोजावी लागणार आहे. आणि विद्यार्थ्यांच्या पण किमतीमध्ये वाढ होणार आहे. कारण की हे वरूनच आलं आहे की 10% वाढ होणार आहे. एस टी महामंडळाने हेच जाहीर केलेलं आहे. तर काय आहे ना, एस टी महामंडळाला तिकीट दरवाढीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाची परवानगीची पण आवश्यकता आहे. सध्या तर त्यांनी परवानगी देखील घ्यायचं म्हणजे ठरवायचंच आहे. कारण की महामंडळ राज्य परिषदेने मंजुरीचा प्रस्ताव सादर केलेला आहे. पण प्रवाशावर होणारा परिणाम, काय परिणाम होणार आहे याचा प्रवाशावर तर बघा, दैनंदिन प्रवास करणाऱ्या लोकांच्या खर्चात वाढ होईल. विशेषतः लांब पल्ल्यास प्रवासासाठी तिकीट दरात लक्षणीय वाढ दिसून येईल. विद्यार्थी आणि कामगार वर्गाला या वाढीचा जास्त फटका बसण्याची शक्यता आहे. कारण की एस टी बस वापराची आकडेवारी, दररोज सुमारे 35 लाख लोक एस टीने प्रवास करतात. बघा मंडळी, किती लोक प्रवास करतात एस टीचा, 35 लाख प्रवासी रोज एस टीचा प्रवास करतात. पण याच्यावर खूप सारा परिणाम पडणार आहे. तर मंडळी, प्रवाशांसाठी काही सूचना जाहीर केलेल्या. तर सूचना कोणत्या आहेत चला थोडक्यात आपण बघून घ्या. आगाऊ तिकीट बुकिंग, म्हणजे शक्य असल्यास आगाऊ तिकीट काढणे काय फायदेशीर ठरू शकते. पास योजना आणि नियमित प्रवाशांना मानसिक किंवा वैज्ञानिक पास वापरण्याचा विचार करावा. ऑफिस पीक वेळेत प्रवास, म्हणजे बघा, ऑफिस पीक वेळेत प्रवास म्हणजे जे ऑफिसला जाणारे कर्मचारी आता त्यांच्यासाठी गर्दीचा वेळा टाळून प्रवास केल्यास कमी गर्दीचा फायदा मिळू शकतो. एस टी महामंडळाच्या योजना बघा, कोणत्या कोणत्या योजना काढल्यात एस टी महामंडळाने तर बघा, सेवा सुधारणा, वाढीव उत्पन्नातून बसेसची देखभाल किंवा नवीन बसेस खरेदी करण्याचे नियोजन. आणि दुसरी आहे डिजिटल तिकीट, ऑनलाईन तिकीट बुकिंग सुविधा. आणि तिसरं कोणतं आहे मार्ग विस्तार, नवीन मार्ग सुरू करून प्रवाशांना आर्थिक मदत होणार. आणि म्हणजे सुविधा देण्याचा विचार कसा काय आला त्यांच्या मनात तर बघा मंडळी, एस टी बस तिकीट दरवाढ किंवा प्रवाशांसाठी चिंतेचा विषय असला तरी महामंडळाच्या दृष्टीने ती आवश्यक आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन त्यानुसार आपले प्रवास नियोजन करावे. तसेच एस टी महामंडळाने देखील प्रवाशांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना करण्याची गरज आहे मंडळी. पण एस टी महामंडळाने देखील प्रवाशांच्या सोयीसाठी विविध उपाययोजनांचे गरज आहे. सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेता सरकार आणि महामंडळ यांची प्रवाशांच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा.
तर मंडळी, याबाबतची सर्व माहिती मी दिली आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही फ्रीचा प्रवासचा कसा फायदा घेऊ शकता हे सर्व माहिती मी तुम्हाला सांगितलं आहे. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा. तर भेटते तुम्हाला अशीच नवनवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा. धन्यवाद मंडळी.